नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो मित्रांनो, तुम्ही जर 2024मध्ये MST-CET एक्झाम देणार असाल तर तुमच्यासाठी अपडेटेड सिलेबस आलेला आहे. तर तो सिलेबस कसा पाहायचा, तुम्हाला गुगलवरती जाऊन MST-CET सर्च करायचं आहे. नेक्स्ट तुम्ही या वेबसाईटवरती याल. इथे आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, क्लिक हिअर टू व्ह्यू सिलेबस ऑफ ऑल कोर्सेस अंडर टेक्निकल एज्युकेशन AY. सो बेसिकली तुम्ही याच्यावरती क्लिक करू शकता. सो या ठिकाणी तुम्हाला MST-CETचा 2024चा सिलेबस पाहायला मिळतो आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट इयर इंजिनिअरिंग, फार्मसी, तुम्ही कोणत्याही कोर्सला ऑप्ट करणार असाल, म्हणजे तुम्ही PCMमधून CET देणार असाल किंवा PCBमधून देणार असाल. आफ्टर CET तुम्हाला जर इंजिनिअरिंग करायचं आहे, B फार्मसी करायचं आहे, बॅचलर्स ऑफ प्लॅनिंग करायचं आहे, फार्म D करायचं आहे, तर बेसिकली या सगळ्यांसाठी तुम्हाला CET एक्झाम द्यावी लागते. आणि मग CETमध्ये काय काय सिलेबस असणार आहे तो आता आपण पाहतो आहे. सो सगळे पॉईंट्स आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. पहिला पॉईंट आहे, द क्वेश्चन्स विल बी बेस्ड ऑन सिलेबस ऑफ स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र. सो याचा अर्थ जो काही सिलेबस असणार आहे तो पूर्णतः महाराष्ट्र बोर्डच्या बुकमधलाच असणार आहे, त्याच्या बाहेरचं काहीही विचारलं जाणार नाही. सो इवन तुम्ही NCERTमधून अभ्यास करताय JEE किंवा नीटसाठी, तरी पण तुम्ही जर सिलेबस कम्पेअर केला तर जे टॉपिक्स तुम्हाला सेम आहेत NCERTमधले ते तुम्ही NCERTमधून केले तरी पण चालू शकतात. कारण ऑलमोस्ट 90% सिलेबस NCERT आणि महाराष्ट्र बोर्डमधला सेमच आहे. बाकीचे 10% काही एक्स्ट्रा आहे महाराष्ट्र बोर्डमध्ये, तर तुम्ही एक्झामच्या आधी एक 4-5 दिवस रीड करू शकता. बाकी सगळं तुम्ही NCERTचं फॉलो केलं तरी पण चालू शकतं. फक्त एक्स्ट्रा काही सिलेबस तुम्हाला थोडंसं एक्झामच्या आधी महाराष्ट्र बोर्डमधून करावं लागेल. पण जे फक्त MST-CET आणि बोर्ड्स देणार आहेत त्यांनी फक्त महाराष्ट्र बोर्डचं बुक केलं तरी पण चालेल. एक्स्ट्रा कोणतंही बुक करायची गरज नाही आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, अप्रॉक्सिमेटली 20% जो सिलेबस असतो तर तो 11th स्टँडर्डचा असतो. सो बेसिकली तुम्हाला MST-CETला 11th आणि 12th दोघांचा अभ्यास करावा लागतो. पण 80% जो पेपर येतो तर तो 12वीच्या संपूर्ण सिलेबसवरती येतो आणि 20% जो काही पेपर येतो तर तो असणार आहे आपला 11वीच्या सिलेबसवरती. मग तुम्हाला 11वीचा पूर्ण अभ्यास करायचा आहे का, तर नाही, 11वीचा पूर्ण अभ्यास करायचा नाही आहे. तुम्हाला 12वीचा 100% सिलेबस करायचा आहे. पण 11वीच्या सिलेबसमधलं काय काय येतं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण तुम्हाला पूर्ण 11वीचा अभ्यास पुन्हा करायची गरज नाही आहे. तुम्हाला 12वीचा मात्र पूर्ण 100% अभ्यास करायचा आहे. पण 11वीला काय काय असे चूज केलेले टॉपिक्स आहेत जे फक्त तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे MST-CETमध्ये कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. म्हणजे तुम्ही चुकून जरी चुकीचं उत्तर दिलं तरी पण कुठल्याही प्रकारचं तुम्हाला मिळालेल्या मार्कामधून मार्क्स वजा केले जाणार नाहीत. तुम्ही बरोबर दिले त्याचे मार्क्स मिळतील, चुकीचं उत्तर दिलं तर त्याचे मार्क्स मिळणार नाहीत आणि ॲक्च्युअल टोटल बरोबर मार्कांची फक्त होईल. पण जर तुम्ही काही नीट किंवा JEE एक्झाम्समध्ये पाहिलं तर चुकलं जर आपलं एखादं उत्तर तर मिळालेल्या मार्कातून 1 मार्क जो आहे तो वजा होतो. बट असं CETला नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. इवन तुम्हाला एखादं उत्तर परफेक्ट येत नाही आहे, तुम्हाला आसपासचं उत्तर माहिती आहे, तुम्ही ते मार्क करून येऊ शकता. जर तुम्हाला परफेक्ट आन्सर माहिती नसेल तर चुकलं तर मार्क्स मिळणार नाहीत आणि बरोबर आलं तर मार्क्स मिळतील. सिम्पल. After that next, however, difficulty level will be as per with JEE Mains for mathematics, physics and chemistry, and difficulty level for biology will be at par with NEET. The questions will be mainly application based. So जे काही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीमध्ये क्वेश्चन्स विचारले जातील ते ॲप्लिकेशन बेस असणार आहेत. ऑब्व्हियसली काही थिरोटिकल प्रश्न पण असतात. थिरोटिकल म्हणजे लिहायचे नाही, पण जे थिअरी आहेत त्यातले MCQs पण असतात, काही ॲप्लिकेशन बेस पण असतात. अशी सिच्युएशन असेल तर तुम्ही काय कराल, किंवा केमिस्ट्रीमध्ये एखादी रिॲक्शन दिली, याचं प्रोडक्ट काय येईल. सो ते सगळे कशामध्ये येतात, ॲप्लिकेशन बेसमध्ये येतात. किंवा जनरल एखादी इक्वेशन असेल, फॉर एक्झाम्पल कुठला तरी एखादी बायोलॉजीमधला तुम्हाला MCQ दिलं असेल, त्याचं उत्तर ठरलेलं हेच असणार आहे. त्याच्यामध्ये कुठलंही ॲप्लिकेशन वगैरे काही अडवं येत नाही आहे. सो ते झालं थिरोटिकल थिअरी बेस्ड क्वेश्चन. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता MST-CETमध्ये तुम्हाला एक पेपर पॅटर्न इथे पाहायला मिळतो आहे. पेपर 1 जो असतो तर त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री असतं. ठीक आहे. सो तुम्ही जर PCMसाठी फॉर्म भरणार असाल किंवा तुमचे विषय फक्त PCM असतील तर तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 देणार आहात. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये पेपर 1मध्ये जे नंबर ऑफ क्वेश्चन्स असणार आहेत 11वीच्या सिलेबसमधून विचारले जाणार आहे. तर ते मॅथमॅटिक्समध्ये 10 प्रश्न असतात, फिजिक्समध्ये 10 आणि केमिस्ट्रीमध्ये 10 प्रश्न असतात. 12वीचे या ठिकाणी 40 आणि 40 प्रश्न असणार आहेत. सो मॅथमॅटिक्समधला प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कांसाठी असतो. असे तुम्हाला एकूण 50च प्रश्न येतात 100 मार्कासाठी. पण तेच तुम्ही जर फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी पाहिलं तर त्याच्यामध्ये एक प्रश्न 1 मार्कासाठी असतो. त्याच्यामुळे दोघांचे मिळून या ठिकाणी 100 मार्कांचे 100 प्रश्न येतात. सो दोघांसाठी मॅथ्ससाठी एकट्या मॅथ्ससाठी 90 मिनिटाचा वेळ आणि फिजिक्स केमिस्ट्री दोघांना मिळून 90 मिनिटांचा वेळ असतो. सुरुवातीला तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा एकत्र पेपर दिला जातो. 90 मिनिटातच सॉल्व करायचा असतो. 90 मिनिटं संपली की तुमचा वेळ किंवा ती स्क्रीन आपोआपच क्लोज होते. क्लोज म्हणजे एकदम क्लोज होत नाही, तो पेपर स्लाईड होतो आणि नवीन मॅथ्सचा पेपर येतो. तुमचं जर असं झालं की माझं अजून फिजिक्स केमिस्ट्री सॉल्वच नाही झालं, मला पुन्हा ते करायचं, तर पुन्हा करता येत नाही. पहिल्या 90 मिनिटातच तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर पाहता येतो. नंतर तो पेपर ऑटोमॅटिकली सबमिट होतो आणि तुमच्यासमोर फक्त मॅथमॅटिक्सचा पेपर राहतो. ठीक आहे.
सो मॅथमॅटिक्स मग पुढचे 90 मिनटं तुम्हाला मॅथमॅटिक्सचं सॉल्व करावं लागतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, जर तुम्ही PCBसाठी ऑप्ट केलं असेल तर मग तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 विषय असणार आहेत. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री अगेन प्रत्येकी प्रश्न 1 मार्कासाठी असे, फिजिक्सचे 50 आणि केमिस्ट्रीचे 50 असे मिळून एकूण 100 प्रश्न 100 मार्कांसाठी, आणि बायोलॉजी एकटा बायोलॉजी 100 मार्कांसाठी, प्रत्येक प्रश्न 1 मार्काला, या पद्धतीने. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे, सिमिलरली तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये 10-10 प्रश्न जे आहेत तर ते 11वीमधून आणि 40 प्रश्न 40 प्रश्न 12वीमधून, तर बायोलॉजीमध्ये 20 प्रश्न 11वीमधून आणि 80 प्रश्न 12वीमधून येणार आहेत 12वीच्या सिलेबसमधून. सिमिलरली याच्यामध्ये पण तुम्हाला सुरुवातीला फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपरची स्क्रीन पाहायला मिळते. ही तुम्हाला 90 मिनिटातच हे सॉल्व करायचं असतं. त्याच्यानंतर पुन्हा 90 मिनिटं संपली की तुम्हाला बायोलॉजीची स्क्रीन पाहायला मिळेल. एकदा का बायोलॉजीची स्क्रीन आली किंवा पेपर आला की तुम्ही परत फिजिक्स केमिस्ट्रीवरती नाही जाऊ शकत. सो तुम्हाला पहिल्या 90 मिनिटातच फिजिक्स केमिस्ट्री सॉल्व करावं लागतं. बायोलॉजी आलं की तुम्हाला फक्त बायोलॉजी सॉल्व करता येतं पुढची 90 मिनिटं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स केमिस्ट्री असेल तर मॅथ्स असणार 50 प्रश्न 100 मार्काला. तेच जर बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री असेल तर बायोलॉजीचे 100 प्रश्न असणार 100 मार्काला. ओके. नेक्स्ट आहे द क्वेश्चन्स. अजून एक गोष्ट, जर तुम्ही PCMB 4ही विषयांसाठी CET देणार आहात तर असं नाही की एकदाच फिजिक्स केमिस्ट्री द्यायचं आणि मग फक्त मॅथ्स बायोलॉजी देत बसायचं, असं होत नाही. तुम्हाला PCM आणि PCB दोन्ही पण पेपर्स द्यावे लागतील. दोन्ही पेपर्सचा दिवस, शिफ्ट दोन्ही पण वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही पेपर्स परत द्यावे लागतात. ठीक आहे. परत म्हणजे दोन्ही पण पेपर द्यावे लागतात. असं नाही की एकदा फिजिक्स केमिस्ट्री दिलं आणि परत फक्त मॅथ्स आणि परत फक्त बायो द्यायचं, असं नाही करता येत, कारण हा पूर्ण सेट असतो. सो तुम्हाला फॉर्म भरताना इव्हन तुम्ही दोन्ही विषयांसाठी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि फिजिक्स केमिस्ट्री बायो या सगळ्या विषयांसाठी जरी पेपरसाठी ॲप्लिकेशन दिलं तरी पण तुम्हाला सेपरेटच पेपर द्यावा लागतो. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे होल सिलेबस ऑफ 12th स्टँडर्ड 2023 and 2024 फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी प्रिस्क्राइब्ड बाय स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र. सो पेपर जो आहे तर तो पूर्णतः महाराष्ट्र बोर्डने जो काही सिलेबस दिला आहे त्याच्यावरतीच बेस्ड असणार आहे. इतर कुठल्याही प्रकारचे प्रश्न जे महाराष्ट्र बोर्डशी रिलेटेड नाही आहेत ते तुम्हाला नाही विचारले जाणार. आता 11वीचा जो काही सिलेबस आहे तो नेमका काय आहे तो आपण बघूया. 12वीला तर पूर्ण पुस्तक करायचं आहे 4 पण विषयांचं, 3 विषय असतील तर 3 विषयांचं. पण 11वीचा काहीच टॉपिक्स असतात. ते कोणते टॉपिक्स आहेत ते आपण पाहतोय. फिजिक्समधले तुम्हाला करायचे आहेत मोशन इन अ प्लेन, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, साऊंड, ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि सेमीकंडक्टर्स. सो 11वीमधले तुम्हाला एवढेच टॉपिक करायचे आहेत. म्हणजे 20% पेपर जो आहे तर तो याच फक्त टॉपिक्सवरती येणार आहे फिजिक्सचा. ठीक आहे. म्हणजे 10 प्रश्न. नेक्स्ट आहे केमिस्ट्रीसाठी सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, केमिकल बॉन्डिंग, रेडॉक्स रिॲक्शन, एलिमेंट्स ऑफ ग्रुप नंबर 1 and 2, स्टेट्स ऑफ मॅटर ज्याच्यामध्ये गॅशियस आणि लिक्विड येणार आहे कारण सॉलिड तर 12वीला आहेच. नेक्स्ट आहे ॲड्झॉर्प्शन अँड कोलॉइड्स, सरफेस केमिस्ट्रीमध्ये येतं. नेक्स्ट आहे हायड्रोकार्बन्स, बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो बेसिकली हे सगळे चॅप्टर्स आहेत. याच्यावरती 10 प्रश्न येणार म्हणजेच 20% सिलेबस जो असणार आहे पेपरमधला तो याच्यामधून आलेला असणार आहे. नेक्स्ट आहे मॅथमॅटिक्समधला ट्रिग्नोमेट्री 2, स्ट्रेट लाईन, सर्कल, मेजर ऑफ डिस्पर्जन, प्रोबॅबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन, फंक्शन्स, लिमिट्स, कंटिन्युटी. सो बेसिकली एवढे टॉपिक्स आहेत की प्रत्येकामधला एक प्रश्न आला तरी पण आरामात होईल. सो बेसिकली असे हे टॉपिक्स आहेत. नेक्स्ट आहे बायोलॉजीमधला बायोमॉलिक्युल्स, रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर, ह्युमन न्यूट्रिशन, एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. सो बेसिकली हेच फक्त टॉपिक्स तुम्हाला बायोलॉजीमधले 11वीचे करायचे आहेत CETसाठी. बाकी तुम्हाला कुठलेही टॉपिक करायची गरज नाही आहे. पण ऑब्वियसली तुम्ही जर नीट वगैरे देणार असाल तर तुम्हाला बाकी पूर्ण सिलेबस करावा लागतो 11वी आणि 12वीचा. तर अशा पद्धतीने हा पूर्ण सिलेबस आहे. नेक्स्ट आहे बाकीचे काही एक्झाम्स आहेत त्याच्याबद्दल आपण नाही बोलत आहोत. तर आपला फक्त विषय होता ते म्हणजे 12वीमध्ये जे लोक MST CET देणार आहेत त्याच्याबद्दल. सो आय होप मी सगळे पॉईंट्स याच्यामध्ये कवर केलेले आहेत. आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असेल याच्याबद्दल तर तुम्ही खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. अजून एक गोष्ट म्हणजे पेपर पूर्णतः MCQ बेस्ड असतो हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्यासोबतच ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते म्हणजे CBT असते. म्हणजेच काय की तुम्हाला वेगवेगळ्या शिफ्ट्स किंवा वेगवेगळे दिवस दिले जातात. फॉर एक्झाम्पल तुमच्या एखाद्या फ्रेंडला ट्यूसडे 15 मे येईल, कोणाला 5 मे येईल, कोणाला 10 मे येईल. सो बेसिकली त्याच्यामध्ये पण मॉर्निंग शिफ्ट आहे, आफ्टरनून शिफ्ट आहे आणि प्रत्येक शिफ्टचा पेपर हा वेगळा असतो. सगळे प्रश्न वेगळे असतात. डिफिकल्टी लेवल किंवा मॉडरेट लेवल पण चेंज होऊ शकते. बट पेपर त्या शिफ्टनुसारच तुमचा रिझल्ट लागतो. म्हणजे जेव्हा रिझल्ट लागला जातो तेव्हा तुमच्या पूर्ण शिफ्टमध्ये सगळ्यात टॉपर मुलाला जेवढे पर्सेंटाईल आहेत त्याच्यानुसार तुम्हाला तुमचे पर्सेंटाईल मिळतात. सो असं होत नाही की एका शिफ्टचा पेपर इझी आहे तुमचा अवघड आहे तर त्यांना जास्त पर्सेंटाईल तुम्हाला कमी, असं होत नाही. हे फेअर बेसिसवरती पर्सेंटाईल दिले जातात. आफ्टर दॅट याच्यामध्ये कम्प्युटर बेस असते. सो तुम्हाला सेंटरवरती जाऊन
स्क्रीनवरती वगैरे सगळे प्रश्न येतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी लॉक टेबल कम्प्युटरवरतीच प्रोव्हाइड केलेला असतो. जर तुम्हाला फिजिक्स किंवा केमिस्ट्रीच्या कुठल्याही सममध्ये जर तुम्हाला लॉग यूज करायचा असेल तर लॉक टेबल तिथेच स्क्रीनवरती डिस्प्ले असतो. तुम्हाला फक्त त्या लॉक टेबलच्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला लॉक टेबल ओपन झालेलं पाहायला मिळेल. जर तुम्हाला काही रफवर्ड करायचं असेल तर पेज प्रोव्हाइड केलं जातं. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी आहेत. अजून तुम्हाला काही डाऊट्स असेल तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.